तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण जात आहे नदीवर. तर तुम्हाला दाखवणार आहे की नदी म्हणजे आमच्या इकडची किती मोठी आहे आणि काय आहे ते. तर आता सध्या तरी आम्ही छोट्या मीडियम नदीमध्ये जातो आहे, ह्याच्यापेक्षा पण मोठी नदी आहे. तर चला पुढे. अजून एक गोष्ट की आता आपण सध्या तरी संध्याकाळ झालेली आहे, तर संध्याकाळचं जातो आहे तर थोडा कालोख दिसेल. आणि तुम्ही पाठचं वातावरण आणि थोडं अपक्ष बघू शकता तुम्ही कसं चाललं आहे ते. आणि आता आपण सर्वजण आहे, काही पोरं आहेत ते थोडे पाठी राहिलेत आणि आम्ही जरा पुढे चाललो आहे. आणि माझ्यासोबत आहे बबल्या. बबल्या आता का हाय हाय. चला तर पुढे जाऊया आणि बघूया काय ते नदीत पण हाय की नाही. ठीक आहे, तर चला. आई काटेली आहे. तुम्ही पण यावं मजा करण्यासाठी. तुम्ही पण या मजा करण्यासाठी. नक्कीच आपली भेट द्या आमच्या कोकणला. हां, आपली कोकण. चला ठीक आहे. फायनली आता आपण खाली पोहोचलेलो आहे नदीच्या इथे. तर थोडी अडचण आहे, आपण थोडा खाली जाऊन तुम्हाला दाखवतो की म्हणजे कसं काय म्हणजे नदीचा वाव आहे की काय. ठीक आहे, थोडी इथे अडचण आहे म्हणून मी काढू नाही शकत. ठीक आहे, चला. तर ठीक आहे, आता आपण फायनली इथे नदीवर आलेलो आहे. नदी उद्या उडी मारू तर दाखवतो तुम्हाला मी कशी उडी मारू. ठीक आहे, तर आता इथे कैरी फोडलेली आहे. कुणाला कैरी दाखवतो. वा वा, हे मला पण द्या. ठीक आहे, ठीक आहे. काय फायनली संध्याकाळ झालेली आहे आणि 6:30 झालेले आहेत. तर आता आपण जात आहे घरी. तर आता जस्ट सर्व पोरं बोलले की चला जाऊया आता चायनीजला. तर रात्री चायनीजला जायचं आहे. चायनीजला जाऊन मग तिकडे थोडंफार काहीतरी खाऊ, मग नंतरला येऊ. तर हा ब्लॉग इथेच कंटिन्यू होतो आहे. हां, कंटिन्यू होतो हा ब्लॉग पुढे. तर आपण रात्री भेटू डायरेक्ट. ठीक आहे, सर्व पोरांबरोबर. चला येतो मग. 2 hours later. तर आपण फायनली संध्याकाळ झालेली आणि 7 वाजलेत की 7:30 झालेत. मी घड्याळ नाही बघितलं. तर आता आपण डायरेक्ट आता जाऊया चायनीज खायला. आता चालत चालत. तर आपल्यासोबत जुडलेले आहेत मंथन गांगरकर. तर हे आहेत मंथन गांगरकर. आता मुंबईवरून आले काल रात्री. तर कुणाल जिगरी आणि हे अजून एक कुणाल गांगरकर. ते आता पुढे अजून 3 जण आहेत कॉलवरती. सोडा. तर चला आता आपण डायरेक्ट आरोलीत भेटू. ठीक आहे, आता फायनली आरोलीत पोचलेलो आहे आणि आता थोड्या मिनिटांनी आपण चायनीज खायला जाऊ. तो थोडा अर्धा तास लागला, नाही खरं म्हणजे 15 मिनटं लागली, जास्त लांब नाही आहे. तर चला आता आपण फायनली चायनीजच्या दुकानावर आलेलो आहे आणि हे आहे त्याचं बोर्ड उलटं दिसतं आहे. नंतरला बघू. तर आता आपण चायनीज खायला जातो आहे. तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते त्यांच्याकडे रेसिपी आणि मग मागू. चला. फक्त स्टार्टर झालेलं आहे. तर अर्धी पोरं इथे बसलेली आहेत आणि बाकीचे बरं तिथे बसलेले आहेत. तर आता आपण थोड्या मिनिटांनी ट्रिपल चायनीज मागवलं आहे. तर तो खाल्ल्यानंतर आपण दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. फायनली आपला ट्रिपल राईस आलेला आहे, एग राईस आहे. तर सर्वांना प्रत्येकाला एक एक वाटी भेटलेली आहे. कुणाल एक खा जरा खा. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. तर खायला या आणि बाकीचे पोरं तिकडे बसले आहेत. हेच आहे ते ऑन बिझी. चला चटणी सकट नंतर भेटतो. ठीक आहे, फायनली थोडं मिनटं थांबलेलो. थोडं मित्राचं थोडंफार राहिलेलं पार्सल त्यासाठी थोडं थांबलेलो. तर थोडंसं थंडा घेतलेला आहे, स्प्राईट घेतलेलं आहे. उजळ तर थोडा गावा घेत होता तर स्प्राईट घेतलेला आहे. आणि आता आपण जाऊया इकडनं निघूया घरी. तर आता सध्या चालत जाणार आहे. तेच 15 मिनटं जास्त लागणार आहेत. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि जर आवडला असेल नाईट ब्लॉग तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा कसा वाटला तो. आणि तुम्ही येऊ शकता इथे, म्हणजे आरोलीत आहे. ठीक आहे, खूप चांगला चायनीज आहे आणि कधीतरी एकदा ठीक आहे चायनीज खाणं, रोज खाणं ठीक नाही. ठीक आहे, मग एवढंच होतं जास्त काय. चला येतो.